नमस्कार मित्रांनो, जसं की माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की मी या चॅनलवर पुण्यातली सगळी प्राचीन ठिकाणं, प्राचीन मंदिरं आणि काही रेसिपीज असं सगळं शेअर करणार आहे। आज रामनवमीचा मुहूर्त साधून मी ठरवलं की घराच्या जवळच असलेल्या सिंहगड रोड येथील विठ्ठलवाडीमधल्या विठ्ठल मंदिराला भेट देऊयात आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवूयात हे मंदिर आतून कसं दिसतं। मंदिराची सुरुवात होते उजव्या हाताला असलेल्या या शिवलिंगापासून। शंकराचं दर्शन घेऊन पुढे आलं की हे असं मध्यात तुळशी वृंदावन आहे आणि मंदिराचं आवार हे असं मोठंच्या मोठं प्रशस्त आहे। समोरच गणपतीची सुंदर अशी मूर्ती आपल्याला दिसते। गाभाराच्या प्रवेशद्वारापाशी असे दोन सुंदर द्वारपाल आहेत आणि हा गाभारा हा असा पूर्ण आरशांनी आणि नक्षीकामाने सजवलेला आहे। हे नक्षीकाम इतकं सुंदर आहे की याचं जितकं कौतुक करावं तितकं कमी। आज रामनवमी असल्यामुळे इथे रामजन्म साजरा करणार आहेत आणि हा पाळणा इथे लावण्यात आला आहे। या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिराला प्रति पंढरपूर असं सुद्धा म्हणलं जातं। आषाढी एकादशीला लाखो भाविक इथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी करतात। आता आपण गाभाऱ्यामध्ये आत आलो आहोत आणि समोरच विठ्ठल रखुमाई यांची सुंदर अशा दोन मूर्त्या आपल्याला दिसत आहेत। मूर्त्यांकडे बघून इतकं प्रसन्न वाटतंय की इथे मी आधी का नाही आले असं मला वाटतंय। मूर्त्यांच्या एका बाजूला पांडुरंगाचे श्लोक लिहिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला ही घंटा लावलेली आहे आणि पसायदान लिहिलेलं आहे। गाभाऱ्याच्या मधोमध असा झुंबर आणि वर देखील असं सुंदर नक्षीकाम आणि आरशांची सजावट आहे। आतल्या मुख्य गाभाऱ्याच्या बाजूनी असे हे प्राचीन काळचे दगडी पिलर्स आहेत। इथलं एकंदर आर्किटेक्चर बघता असं लक्षात येतं की हे मंदिर खूप जुनं आहे आणि इथे पूर्वी काही लोक राहत होती। तुम्ही बघू शकता इथल्या प्रत्येक दगडावर किंवा प्रत्येक पिलरवर किती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे। हे बघूनच कळतं की हे किती प्राचीन आहे। मित्रांनो, या आहेत आपल्या मंदिरातल्या अंजना गोसावी आजी। हे जे मंदिर आहे हे यांच्या पूर्वजांनी बांधलेलं आहे 1765 साली। आता आम्ही यांच्याशी थोड्याशा गप्पा मारल्या। त्यांच्या शब्दात तुम्हाला सोप्यात सांगायचं तर हे जे मंदिर आहे हे गोसावी घराण्याचं पूर्वजात आलेलं मंदिर आहे। 1765 साली ही ज्यांची समाधी आहे संभाबाबा गोसावी यांनी हे मंदिर बांधलं। ह्यांची जी भक्ती होती ती विठ्ठलावर खूप होती आणि त्यांच्याच कृपेने इथे आज हे मंदिर स्थापित आहे। तर मित्रांनो, हे होतं शिवाजी महाराजांच्या काळापासून मुठा नदीच्या तीरावर स्थापित असलेलं आपलं विठ्ठलवाडीचं विठ्ठल मंदिर। तर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।